एकदा काय झालं, माझ्याकडे एक साधारणतः 8-9 वर्षाचं मूल त्याच्या आईसोबत आलं. आईने एक थोडासा वेळ घेतला माझ्याशी बोलायला आणि म्हटली, "मॅडम कसं बोलू तुमच्याशी कळत नाहीये. एवढासा माझा मुलगा आहे तो. पण त्याने एक विचित्र प्रश्न मला विचारलाय आणि 2-3 दिवस झाले मी त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळतेय त्याला, परंतु तो काही ऐकत नाहीये आणि मधून-मधून तो प्रश्न त्याच्या डोक्यात येतो आणि तो मला विचारतो. त्याने घरातल्या सगळ्यांना विचारलेलं आहे आणि सगळ्यांना प्रश्न पडलाय, की ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काय? तर म्हटलं असा काय प्रश्न विचारलाय? त्या पण जरा इकडे-तिकडे बघायला लागल्या आणि म्हटल्या, "कसं सांगू मॅडम तुम्हाला? तो मला सारखं विचारतोय किंवा आमच्या सगळ्या घरातल्यांना विचारून झालंय त्याचं. त्याच्या वडिलांना विचारलं, आजी-आजोबा, मोठ्या ताईला. सगळ्यांना त्याचा विचारून झालंय, की मी कुठून आलो? तुम्हालाही हसू आलं असेल ना? पण निरागस मुलं, अतिशय छोटूसं असं गोडूलं बाळ ते. आणि हा प्रश्न निरागसपणे इतका विचारलेला त्याने आणि त्यानंतर त्याने खरं तर मारही खाल्ला, की "तुला काय करायचंय ह्या चौकशा करून?" वगैरे. जसं एक साधं, सोप्पं, सरळ कुटुंब असतं, तर तिथं ते अशा गोष्टी घडतात. फार काही विचार करत नाही मुलांच्या मानसिकतेचा, की त्यांना काय वाटेल वगैरे. छे, छे! असलं काही नसतंय. आणि आपल्याकडे तर असं काही नाही. उलट जास्त प्रश्न विचारले मुलांनी, की त्याला धपाटे किंवा रट्टे मिळतात. हे अनुभव आहेत आमचे. तर तसंच झालेलं. त्यानंतर त्या मुलाने प्रश्न विचारायचं सोडून दिलं. पण अधून-मधून त्याच्या डोळ्यातून तो प्रश्न डोकावत होता आणि आई थोडीशी मग विचार केला, की आता चला मॅडमकडेच जाऊ आणि विचारूया. अशा हेतूने त्या माझ्याकडे आलेल्या आणि मग त्यांनी जरा मला बिचकत-बिचकतच तो प्रश्न विचारला. तर मी त्यांना म्हटलं, ठीक आहे. त्याला माझ्याकडे घेऊन या पहिल्यांदा, मी त्याच्याशी बोलते." म्हटलं, "काय रे बाळा, तुला कुणी विचारला हा प्रश्न? तू म्हणजे मुलांची अगोदर संगत वगैरे बघायला लागते. तू मोठ्या मुलांमध्ये बसतोस का? किंवा तुला असं कोणी विचारलं, नेमकं कुणी विचारलं तुला हा प्रश्न आला कुठून नेमका? तुझ्या मनात आला कुठून?" तर म्हटला, "मॅडम काय नाहीये. माझी दोस्त मंडळी आहेत. तो एक इश्यू आहे. तो एक अजून अशी काहीतरी मित्रांची नावं घेतली आणि आमच्यात जेवताना अशा गप्पा होतात, की तो म्हणतो, "मी नागपूरहून आलोय." दुसरा म्हणतो, "मी मुंबईहून आलोय या शाळेमध्ये." तिसरा म्हणतो, की "मी अजूनच यवतमाळ वगैरे अशी काहीतरी गावाची नावं त्याने घेतली." आणि मग मला प्रश्न पडतो आणि ह्या छोट्याशा मुलाला हे एवढी नावं असं जरा थोडंसं फॅन्टसी टाइप वाटलं, की अरे वाह! किती लांबून-लांबून आणि कसली भारी-भारी नावं आणि कुठून-कुठून आले. कारण मी मात्र कुठून आलेले हेच मला माहीत नाहीये. त्यामुळे त्याने सगळ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलेलं. आणि असा विचार झाल्यानंतर मग त्याला म्हटलं, "मग तुला" आणि मला ते विचारतात मुलं, माझी ती मित्र, की "तू कुठून आलास?" कारण माझ्याकडे काहीच उत्तर नसतं. म्हणून मी सगळ्यांना विचारतोय, की मी कुठून आलो? आता आपण मोठी माणसं लहान मुलांच्या विश्वात जाऊन बघत नाही. खरं तर मुलांचे प्रश्न फार निरागस असतात. त्यांचं जगच वेगळं असतं फार. त्यांना आपल्याला वाटतं, "अरे काय गोट्या खेळतोय" किंवा काय ते छोटासा कागद आणि काडी लपवून ठेवली. रस्त्याने चालताना कुठेतरी चॉकलेटचं रॅपर मिळतंय छानपैकी, ते पण जपून ठेवलंय. मग त्यांचं ते एखादी वस्तू इकडे-तिकडे हलली तरी त्यांचं विश्व असतं ते. मग त्या काड्या असतील किंवा झाडाची पानं असतील रंगीबेरंगी किंवा अजून काहीतरी रंगीत दगड असतील, काहीही असू शकतं आणि त्याच्यामध्ये त्यांचं विश्व असतं. आपल्या मोठ्या माणसांचं विश्वच वेगळं. पण म्हणून आपण अर्थ लावण्याची घाई करायची नाही. मुलांच्या प्रश्नांचा अर्थ लावण्याची घाई करायची नाही. कारण त्यांचं जग खूप वेगळं आहे. आधी त्या मुलाला विचारावं, "तुला नेमकं काय जाणून घ्यायचं आहे? हा प्रश्न तुझ्या मनात आला कुठून? तू कुठं चर्चा केली? बरं, ही चर्चा केल्यानंतर तुझ्या मनात काय प्रश्न आले? तू त्यांना त्यावेळेस काय उत्तरं दिली? बरं, ठीक आहे. अजून तू कुणा-कुणाला विचारला हा प्रश्न हेही जाणून घ्यावं. म्हणजे त्याला त्याच्या प्रश्नाला अजून कुणी-कुणी काय-काय विचित्र पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत ते तरी कळेल. मुलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. शांतपणे आणि प्रेमाने जर आपण उत्तर दिलं, तर मुलं सुद्धा
एक सुंदर क्लॅरिटी घेऊन वाढतात. म्हणजे ते काय विचारू शकतात ह्याचा नेम नाही आणि प्रत्येक वेळेला आपण त्याचं उत्तर देऊ शकतही नाही. कारण खूप साऱ्या गोष्टींचं कुतूहल असतं. ते जगच सगळं कुतूहलाचं असतं आणि खूप बडबड्या मुलांना आपण गप्प बसवतो. परंतु तसं चुकीचं आहे खरं तर. जितकं शक्य होईल तेवढं त्यांची आपण क्लॅरिटी दिली, की तर आपल्यालाही ते सोपं पडतं भविष्यात आणि त्यांनाही. अर्थात ठीक आहे, की काही प्रश्न असे असतात, की आता ह्याचं काय उत्तर द्यायचं? तर त्यासाठी तुम्ही काउन्सिलरची मदत नक्कीच घेतली पाहिजे किंवा खूपच काही गोष्टी अशा कॉम्प्लिकेटेड होऊन बसतात, की आता सुचतच नाहीये. पण एक साधे सोपे प्रश्न असतात ना, थोडंसं पालकांनी जरी मुलाच्या मानसिकतेचा विचार केला आणि त्या प्रश्नाच्या मुळाशी जायचा विचार केला, तर काही प्रश्न छोटे-छोटे असतात ते तिथल्या तिथे सॉर्ट आउट होऊन जातात. बघा, मुलांना सगळं जग आहे ना खूप सरळ दिसतं. त्यांचे प्रश्नही सरळ दिसतात. त्यांची निरागसता पण अगदीच सुंदर असते खरं तर. आणि त्यांचा अनुभव पण वेगळे असतात. जसं तुम्ही आता टीव्ही वगैरे कधी पाहिला असेल, की म्हणजे पाहतच असाल, तर एका सेलिब्रिटी शोमध्ये एका मुलाने पब्लिक समोर आपल्या आई-वडिलांचं एवढं सगळं काय काढलं, की त्या आई-वडिलांना आता मी जमिनीत घुसू की काय? तर बरं होईल. इतकं विचित्र पद्धतीने काहीतरी खूप खाजगी गोष्टी काढल्या. तर मुलं काय करतात, मुलं एखाद्या स्पंजसारखं असतात. ते सगळं टिपण्याचं काम करतात आणि कुतूहल बुद्धी असतेच लहानपणापासून. नवीन जग असतं, नवीन अनुभव घ्यायचे असतात. त्यामुळे ते फक्त स्पंजसारखं टिपून घेतात आणि ते तुमचंच अनुकरण करतात. खूप साऱ्या गोष्टींचं पहिलं तुमचं अनुकरण करतात. पण मग मोठी माणसाचं जग जे आहे ते बऱ्यापैकी भीती आहे, समाज आहे, जबाबदारी आहे, लोक काय म्हणतील ह्यांच्या नजरेतून कुठेतरी तुलना केलेली असते त्या मुलाची आणि म्हणूनच त्यांचा अर्थ बदलतो, त्याचं विश्व बदलतो. म्हणून आपण मुलांच्या बाबतीत फार जजमेंटल व्हायचं नाही कधी किंवा तुलना पण नाही करायची कधी. त्यांचे प्रश्न साधे असतील. अर्थ आपण आपल्या विश्वाप्रमाणे त्यांच्या प्रश्नांचा गुंता आपण करत असतो खरं तर. अर्थ आपणच गुंतागुंतीचा करतो आणि म्हणून नेहमी आधी मुलांना विचारत जा, की तुला नेमकं काय समजून घ्यायचंय किंवा नेमकं काय जाणून घ्यायचंय? कसली माहिती हवी तुला? किंवा हा प्रश्न आला कुठून? कारण लक्षात ठेवा, मुलांचं जग खूप सरळ पाहतात. ते खूप सरळ पाहतात. तशी दृष्टी खरं तर आपणही ठेवायला पाहिजे. पण आपलं विश्वच आपण एवढं बदलून टाकलंय, की ती निरागसता आपली केव्हाच लोप पावली आहे. तर ठीक आहे. असंच काही उदाहरणं असतात आयुष्यात येणारी, की ज्याच्यामुळे कळतं, की माणूस कशा पद्धतीने विचार करतो आणि प्रत्येक वयाच्या टप्प्यावर माणसाचं जग बदलत असतं. जसं लहान मुलांचं पूर्णच वेगळं असतं. किशोर वयातल्या मुलांचं पूर्ण वेगळं असतं. त्यानंतर थोडंसं अजून मधला एक टप्पा असतो, तो एक वेगळा असतो. नंतर पुन्हा करिअरचा टप्पा असतो. नंतर प्रत्येक एज ग्रुप वाईज त्या माणसांची विश्वच वेगळे असतात, प्रश्न वेगळे असतात आणि कधी-कधी तुम्ही पण अनुभवत असता, की कधी-कधी प्रश्न खरंच खूप साधा असतो किंवा कधी-कधी गोष्टी खूप सोप्या असतात. पण आपण त्याचा ओव्हर थिंकिंग करून एवढा गुंता करून ठेवतो, की साधी गोष्टसुद्धा जटिल आणि कठीण वाटायला लागते. तर ठीक आहे. माझं नाव आहे यशस्वी पुष्पा आणि मी आहे एक लाईफ कोच, काउन्सिलर, हीलर आणि मॅनिफेस्ट करण्यासाठी माझे सेशन्स असतात. तर ठीक आहे. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला? आपल्या सगळ्या व्हिडिओजमध्ये मनाच्या रिलेटेडच आणि सामाजिक दृष्टिकोन ह्याच्या रिलेटेडच काही ना काही नेहमीच असणार आहे. लवकरच या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी माझा मोबाईल नंबर पण शेअर करणार आहे. त्यावेळेस नक्कीच तुम्ही माझे सेशन्स वगैरे जॉइन करू शकता. तर ठीक आहे. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक यू. आणि हो, व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, तुम्हाला माझ्याकडून काय माहिती हवी आहे? कोणत्या बाबींविषयी चर्चा करायला आवडेल? किंवा तुमचाही काही अनुभव असेल असे काहीतरी आलेले, की निरागस अनुभव आहेत. छोटेसेच असतात, पण काहीतरी वेगळं शिकायला मिळालं तसे तर तुम्ही पण ते कमेंटमध्ये टाकू शकता. तर ठीक आहे. बाय.